महावितरणकडून राबवण्यात येणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही एक सौर क्रांती असून यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आणि अडचणी पटकन सुटतायत। या योजनेमुळे शासनास शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देणं शक्य होत आहे। शेतीला दिवसा पाणी देणं शक्य होत असल्याने शेतकऱ्यांचं रात्रीचं जागरण आणि जंगली प्राणी यांच्यापासून सुटका झाली आहे। आता त्यांना कुटुंबासही वेळ देता येणार आहे। म्हणूनच ही क्रांतिकारक योजना असून याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातं, असं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। महावितरणने खाजगी ग्राहकांच्या सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या दृष्टीने गारगोटी, राधानगरी आणि आजरा उपविभागात 124 कोटींची विविध कामं केली आहेत। या कामांचे प्रातिनिधिक स्वरूपात तांबाळे तालुका बुदरगड, कसबा वाळवा आणि घामोड तालुका राधानगरी या 3 ठिकाणी लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी प्रकाश आंबेडकर बोलत होते। यावेळी महावितरणाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पूनम रोकडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख, पंचायत समिती बुदरगडचे सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, गोकुळचे संचालक नंदकुमार डेंगे, जिल्हा परिषद सदस्या सारिका नांदेकर, अरुण जाधव, परिसरातील आजी माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, विविध गावांचे सरपंच मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की माझ्या मतदारसंघातील 1400 गावं दिवसा वीज आज मिळते, त्या सगळ्याचं कामाचा शुभारंभ करतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब या दोघांचं मी मुद्दाम अभिनंदन करेन की सोलरची क्रांती त्यांनी केली आणि सोलरच्या क्रांतीच्या निमित्तानं लोकांना ज्या पद्धतीने अशक्य ते शक्य केलं। आपली माणसं की रात्रीचं घरात कमी आणि शेतात गवे येतात, शेतात जनावर येतात म्हणून सगळेजण तिथं आपण सगळेजण रखवायला लावायचे आणि त्या सगळ्या रखवालीमध्ये एका बाजूला जीव धोक्यात घालायचा, रात्रभर झोप नाही आणि पाणी पुरवठा विस्कळीत व्हायला पाहिजे। त्याबरोबर पाणी पुरवठ्याला ज्या पद्धतीने पाणीच मिळत नाही का तर लाईट दिवसा मिळत नाही, ही जी आपली तक्रार असायची त्या सगळ्या तक्रारीवरती सोलरच्या माध्यमातून जे काही मार्ग काढला, त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सुद्धा खूप क्रांतिकारक असं काम झालं। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचं अभिनंदन एवढ्यासाठी करेन मी, कारण परवा आपण बघितलं असेल की आपल्या राज्याचा ग्रीनिज बुकात नोंद झाली होईल अशा पद्धतीनं सोलरची क्रांती केल्याने 100% 100% अशा पद्धतीनं सोलरला आपल्या सगळ्या लोकांना त्यांनी घेऊन ठेवलं की ज्याच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये सुद्धा लोड शेडिंग असेल, उन्हाळ्याच्या तीव्रतेमध्ये जी काही विजेची मागणी असते, या सगळ्याला एक राईट ऑप्शन म्हणून सोलरचं काम सुरू केलं। पहिल्या टप्प्यामध्ये सोलर आपण ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेला अनेक प्रश्न होते। मी तुम्हाला सांगतो की पहिल्या टप्प्यात गायरान जमिनी द्यायला कोणच तयार नव्हतं। गायरान जमिनी दिल्या तर आमच्या सगळ्या लोकांची तक्रार अशी असायची की या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु त्याबरोबरीनं दुसरं काम आहे की आमच्याकडे सोलर चालतच नाही। आमच्याकडे सोलर चालत नसल्यामुळे मगाशी जसं अरुणदादांनी मागणी केली तशा पद्धतीनं आमचं पूर्ववत आहे तेच चालू करा असं सुद्धा आपण व्हायला लागलं होतं। परंतु मी आपल्याला सांगतो एवढे रिझल्ट चांगले आहेत की भविष्य काळामध्ये सगळे लोक जे तिकडे आहेत ते सुद्धा सोलरवरती येतील। एवढ्या चांगल्या पद्धतीनं विजेची बचत, खर्चाची बचत म्हणजे बिल सुद्धा कमी होते।